के कन्स्ट्रक्शन नाशिक माधुरीमा कोऑपरेटिव्ह सोसायटी गृह प्रकल्प। घर असावे नकोत चार भिंती। प्रत्येकाला वाटते आपले घर सुंदर असावे, सर्व सुविधायुक्त असावे। त्याकरिता तो आर्थिक बाजूचाही विचार करत असतो आणि हीच गरज आणि इच्छा पूर्ण करायची आणि घराचे स्वप्न पाहण्यासाठी नाशिकमध्ये के कन्स्ट्रक्शन ग्रुपने एक भव्य मधुरिमा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी हा प्रकल्प सुरू केला असून सोमवार दिनांक 1 जुलै रोजी वडाळा पाथर्डी रोड चर्चच्या पाठीमागे इंदिरानगर नाशिक येथे मधुरिमा या गृह प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला। या शुभप्रसंगी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचा पूनम दिदी आणि पूनम दिदी यांनी के कन्स्ट्रक्शनच्या ह्या नवीन प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या। यावेळी के कन्स्ट्रक्शनचे किरण कापुरे, संकेत कापुरे, धैर्य पटेल, हंसराज पटेल तसेच शिरीष भालेराव, जगदीश बत्तीसे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कुदळ मारून भूमिपूजन करण्यात आले। ओम शांति। आज के इस शुभ दिन पर मधुरिमा हाउसिंग सोसाइटी का निर्माण होने जा रहा है। आज का भूमि पूजन का दिन बहुत अच्छे मुहूर्त पर ये कार्यक्रम हुआ है या भूमि पूजन हुआ है और इस भूमि पूजन के लिए हम ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय की ओर से बहुत बहुत सारी शुभेच्छाएं इस प्रोजेक्ट के लिए दे रहे हैं। हमेशा के लिए चढ़ती कला रहे और इसी के आधार पर और भी दूसरे प्रोजेक्ट के लिए आप सभी को ऑर्गेनाइज़र को प्रेरणा मिलती रहे और सहयोग मिलता रहे। यही शुभ कामना है कि बार बार आप पब्लिक के सहयोग के हिसाब से, पब्लिक को मदद करने के हिसाब से ऐसे प्रोजेक्ट बनाते रहे और जिसमें अपना भी भला औरों का भी भला, ये एक सूत्र को ध्यान में रखते हुए हर प्रोजेक्ट को आगे बढ़ाते रहेंगे। ओम शांति। ओम शांति। के कन्स्ट्रक्शन्स द्वारे आज मधुरिमा हाऊसिंग सोसायटी या अपार्टमेंटचं खूप सुंदर रीतीने भूमिपूजन पार पडलेलं आहे आणि खरोखरच आजचा हा खूप आनंदाचा दिवस आहे की परमादरणीय परमश्रद्धेय वासंती दिदीजी, ज्या पूर्ण नाशिक जिल्ह्याच्या ब्रह्माकुमारीजच्या चीफ आहे आणि या सोसायटीमध्ये, या अपार्टमेंटमध्ये जेही भाऊ बहिणी राहतील ते सुख शांतीचा अनुभव नक्कीच करतील आणि त्यासोबत इथे मेडिटेशनच्या व्हायब्रेशन्सच्या द्वारे सगळ्यांना ती शक्तीची अनुभूती पण होईल आणि निश्चित रूपाने जेव्हा कोणतंही कार्य हे अध्यात्माच्या मार्गातून सफल होत असतं तिथे प्रगती ही निश्चित रूपाने असते। तर संपूर्ण ब्रह्मकुमारी परिवारातर्फे के कन्स्ट्रक्शन्स आमचे किरण दादा, संकेत आणि त्यांचे जितके पण पार्टनर्स आहे त्या सगळ्यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि त्यासोबत त्यांच्यासाठी आम्ही नक्कीच म्हणणार कि सूरज की हर किरण रोशनी दे आपको, फूल की हर कली सुगंध दे आपको। हम तो सिर्फ राह दिखाने वाले हैं लेकिन देने वाला ज़िंदगी की हर खुशी दे आपको, देने वाला ज़िंदगी की हर खुशी दे आपको। आणि आजच्या या शुभदिनी आम्ही हे देखील संकल्प करतो की या अपार्टमेंटमध्ये जेही भाऊ बहिणी राहतील ते परमात्म्याशी नक्कीच जुळूनच राहतील, कारण जिथे भगवंताची आठवण आहे तिथे नक्कीच पॉझिटिव्हिटी ही स्प्रेड होत असते आणि तिथे निगेटिव्हिटी ही कोणत्याही प्रकारची काम करू शकत नाही। पुनश्च एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। ओम शांती। मधुरिमाचा आज असा दिवस आहे आमच्यासाठी, एक स्वर्णयुगसारखा दिवस आहे आमच्यासाठी आणि आमच्या वास्तूला आज 30 वर्ष होत आहेत आणि सर्व परिवार आजपर्यंत आमचा हा मधुरिमा परिवार एकदम परिवारासारखाच राहिला आहे। कुठलाही भेदभाव नव्हता आमच्यामध्ये, कुठलाच भेद आत्तापर्यंत सुद्धा नाही। आणि आमचे चेअरमन श्री भालेराव साहेब, सेक्रेटरी जगदीश भाऊ
यांनी खूप परिश्रम करून या नव्या वास्तूसाठी खूप रात्रंदिवस फिरले आणि आमचं भाग्य खूप चांगलं आहे की आम्हाला कापुरे साहेबांसारखे कन्स्ट्रक्शन कंपनी मिळाली. आम्ही सर्व मधुरिमा परिवार कापुरे साहेबांच्या नेहमी पाठीमागे राहू. सर, तुम्ही कुठली चिंता करू नका. जे बी अडचणी असतील आपण दोघं सर्वांनी मिळून प्रॉब्लेम सॉल्व करू आणि एक भव्य वास्तू या इंद्रानगर एरियात मोठी होईल आणि के कन्स्ट्रक्शनचं नावसुद्धा इथं वाढतच राहील. आम्ही अशी गवाही देतो आमच्या सर्व सभासदांकडून की साहेब, तुम्हाला आमचं सर्व सहकार्य राहील आणि कुठल्याही प्रकारच्या अडचणी वगैरे नसल्या तर आपण सर्व मिळून काही प्रॉब्लेम झालाच तर आपण सर्व मिळून निस्तरू, त्याच्यातलं निरसन करू आणि हा परिवार तुमच्या सतत मागे राहील. तुमचं काम पूर्ण झालं, तुम्ही दुसरीकडे गेले तरी आम्ही तुमच्या मागेच राहू. तुम्हाला तिथं सहकार्य लागेल तर आम्ही 100% करू. हे आमच्या परिवारातर्फे साहेब तुम्हाला एक शब्द आहे आमचा. आणि सर्व इथं जमलेले सर्व जे आपले नातेवाईक किंवा मित्रपरिवाराला सर्वांचं एकदा मधुरिमा परिवारातर्फे सर्वांचं स्वागत. धन्यवाद. आज दिनांक 1 जुलै 2024 रोजी मधुरिमा हाऊसिंग सोसायटी यांचं भूमिपूजनचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. ही बिल्डिंगवर आम्ही वर्कआउट करतो गेल्या 2 महिन्यापासून. 2 महिन्याच्या कठोर परिश्रमानंतर आम्हाला यश आलेलं आहे की बिल्डिंग रिडेव्हलपमेंटसाठी आमचा ॲग्रीमेंट झालेला आहे. संपूर्ण सभासद अतिशय प्रेमळ आणि चांगल्या उत्साही व्यक्तिमत्वाचे आहे. बिल्डिंग लवकरात लवकर आम्ही दिलेल्या वेळेत पूर्ण करणार. माझ्या या श्रमाला माझे पार्टनर्स धैर्य, हंसराजभाई, विहान आणि माझे चिरंजीव संकेत या सर्वांनी मला खूप मदत होईल अशी मी अपेक्षा ठेवतो. जय गणेश. आज दिनांक 1 जुलै 2024 रोजी आम्ही आज मधुरिमा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी इंदिरानगर वडाळा पाथर्डी रोड इथे आम्ही आज भूमिपूजन केलेलं आहे. माग 2 महिने झाले याच्यावरती वर्कआउट आम्ही करत होतो आणि वर्कआउट केल्यानंतर सगळ्या सभासदांचा चांगला साथ होता सोबत आणि सगळ्यांची मेहनत लाभली आणि या क्षणापर्यंत पोहोचलो. या हिशोबाने आता काम लवकरात लवकर सुरू करू. चांगलं काम आणि लवकर काम संपवू अशी देवाचरणी प्रार्थना आणि मोठ्यांचा आशीर्वाद आमच्यासोबत असाच राहील सोबत. आणि मेन म्हणजे याच्या मागे सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणावं तर आमचे मेन मामा, आमचे किरण मामा, त्यांनी खूप याच्या मागे मेहनत केली, आम्हाला सपोर्ट केला आणि मार्ग दाखवला. तर या हिशोबाने आम्ही पुढं सरकल्यामुळे सगळे जे पण काही बॅरियर्स होते ते हटले. जे काही डिपार्टमेंट्स हे ते सगळं सॉल्व झालं प्रॉपरली आणि पार पडलेलं काम आणि आता लवकरात लवकर काम सुरू करू. धन्यवाद. सदर कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांसह कुटुंबीय आणि मित्रपरिवार उपस्थित होते. स्टार न्यूज साठी आदिती पेंढारी, नाशिक.